आता एक महत्त्वाची बातमी पुण्यात आहे। पुण्यामध्ये सावरकरांच्या नाटकावरून राडा झालेला आहे। यशवंत नाट्यगृहात सावरकरांनी लिखित नाटक सादर करण्यात येत होतं। या नाटकामधून गौतम बुद्ध यांची अवहेलना केल्याचा आरोप केला जातोय आणि याच कारणावरून वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा केला। तर काल पुण्यामध्ये या नाटकावरून एकंदरीतच राडा झालेला आहे। वंचितचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले होते। ताई आम्ही ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत तक्रार करणार आहे। निर्माता जो आहे त्याच्यानंतर त्याचा सहनिर्माता जो आहे त्याचा दिग्दर्शक जो आहे रवींद्र साठे आणि ऋषिकेश जोशी यांच्या विरोधात आम्ही तक्रार करणार आहे। पूर्णपणे बुद्धाच्या विचाराचा तत्वाचा इथं हनन केलेलं आहे आणि समस्त महाराष्ट्र देश हे हनन सर करणार नाही। सावरकरांनी फक्त तथागत गौतम बुद्धावर नाही तर राजसन्यास नावाचं नाटक जे आहे त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर सुद्धा त्यांच्या चरित्रावर सुद्धा चरित्र हनन केलेलं आहे। अशा प्रकारचा हा नीच, हा संडासवीर, हा माफीवीर, हा पोटभाड्या जो सावरकर आहे त्या सावरकरची विचारधारा घेऊन हे नाटक आहे। हे नाटक महाराष्ट्रामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडी कुठेही प्रदर्शित होऊन देणार नाही। तर हेच संन्यस्त खडक या नाटकावरून नवा वाद म्हणजे त्याग केलेली तलवार सावरकरांनी लिहिलेलं हे नाटक आहे। नेमका हा संपूर्ण वाद काय समजून घेऊयात। संन्यस्त खडक म्हणजे त्याग केलेली तलवार। सावरकरांनी लिहिलेलं प्रसिद्ध मराठी नाटक 1931 मध्ये सावरकरांनी हे नाटक लिहिलं होतं। या नाटकामध्ये अहिंसा आणि राष्ट्रहित यामधलं द्वंद्व दाखवण्यात आलंय। पुण्यामध्ये यशवंतराव नाट्यगृहात संन्यस्त नाटकाचा प्रयोग सुरू होता। या प्रयोगाला भाजप खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या। प्रयोगादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा केला। या नाटकामध्ये गौतम बुद्धांचा अपमान केल्याचा त्यांचा आरोप आहे।